जिजाऊ ह्या परंपरेतल्या आहेत. म्हणजे जय जिजाऊ बोलायचं आणि प्रत्यक्ष गर्भामध्ये मुलींना मारायचं, हुंड्यामध्ये जाळायचं, हे तत्त्वज्ञान विरोधाभासी तत्त्वज्ञान ज्या मराठा समाजात आहे, तो मराठा समाज म्हणजे कुणबी नाही तर तो क्षत्रिय आहे. आणि म्हणून जरांगे पाटील यांनी जे केलेलं कृत्य आहे हे क्षत्रिय असल्याचं द्योतक आहे. आणि म्हणून हे आरक्षणाला पात्र नाहीत. कारण जे स्त्री विरोधी आहेत, स्त्रियांच्या मुक्तीची सुरुवात ही भगवान बुद्धांपासून, आपल्याला माहीत आहे सम्राट अशोक, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाची चर्चा आता चालू आहे, पण खरं आरक्षण हे स्त्रियांपासून सुरू करा, स्त्रियांना अधिकार द्या, हे बाबासाहेबांचं संविधानातलं म्हणणं आहे. परंतु महाराष्ट्रात आलेले राज्यकर्ते पूर्वीचे सगळे क्षत्रिय राज्यकर्ते आहेत किंवा ब्राह्मण राज्यकर्ते आहेत. यांनी आतापर्यंत स्त्रियांना आरक्षण देण्याचं काम थांबवलं आहे. स्त्री शिक्षण जे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी सांगितलं आहे ते मुक्त किंवा फ्रीमध्ये दिलं, फुकट दिलं स्त्रियांना. जर आई शिकली तर मुलगा शिकेल. मी अभिमानाने सांगतो, माझी आई कुठल्याही शाळेत गेली नव्हती, तरी पण ती सांगायची, बाबा रे आम्ही कष्टामध्ये उन्हातानामध्ये हातपाय नासवले भात लावताना याच्यामध्ये, पण तू तरी शिक. आणि संध्याकाळी ती मला शाळेत अभ्यासाला बसायला सांगायची, शाळेत जायला सांगायची. तर तिच्या यामुळे मी आजपर्यंत शिकलो. पण माझी आई सावित्रीमाईसारखी शिकलेली असती किंवा आजी शिकलेली असती तर आज मी वेगळ्या ठिकाणी असतो. आणि म्हणून जी जननी आहे जगाची ती शिकली पाहिजे, ती मुक्ती झाली पाहिजे. आणि ज्यांना गुलामगिरी लादायची आहे त्यांनी सांगितलं स्त्रियालाच कुठला अधिकार नाही. आणि म्हणून जरांगे पाटलांनी जिजाऊंचा फोटो काढून हे दाखवून दिलं आहे, मी पक्का मनुवादी आहे, मी पुरोगामी नाही. म्हणून आरक्षण मागत असताना ह्या चळवळीची चिकित्सा झाली पाहिजे. आज यावर कुठलेही विचारवंत बोलत नाहीत. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांना विचारवंत म्हणू नका, तत्त्वज्ञ म्हणू नका, हे सगळे मनुवादी आहेत. आणि म्हणून जरांग्याच्या आंदोलनाची कुठलीही चिकित्सा न करता त्याला भेट देणं, त्याला आदर देणं, त्यांनी रोज नवीन मागण्या करायच्या, त्याला मान्यता देणं, हे गैरप्रकार सुरू आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या स्त्रियांना माझी विनंती आहे की हे जे जिजाऊंचा फोटो ज्यांनी काढलेला आहे तो सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा जिजाऊ मोठ्या नाहीत. अरे जन्म देणारी आई मोठी आहे, हे तुम्हाला कळत नाही का? आणि म्हणून आता ह्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या देशातल्या समस्त स्त्रियांनी उतरलं पाहिजे. कारण स्त्रिया ह्या शूद्र आहेत, जसे ओबीसी शूद्र आहेत तसे स्त्रिया पण शूद्र आहेत. शूद्रांच्या विरुद्ध हे चाललेलं आंदोलन जरांगे पाटलांचं आहे. आणि म्हणून हा जे जरांग्याचं वचन आहे की जिजाऊ सुद्धा लहान आहेत कोणापेक्षा, शिवाजी महाराजांपेक्षा, ही मनुस्मृती आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज जे जरांगे पाटील सांगतात ते शिवाजी महाराज सुद्धा ते चुकीचे सांगतात. शिवाजी महाराज हे मातृसत्ताक आहेत आणि मातृसत्ताक विचारसरणी ही 2-2.5 वर्षापूर्वीची आहे, भगवान बुद्धांच्या काळातली आहे. महाप्रजापतींनी ते सांगितली की आम्हाला सुद्धा धर्मामध्ये समान वाटा पाहिजे. आणि म्हणून धर्मामध्ये समान वाटा देण्याचं काम भगवान बुद्धाच्या भिक्खुनी संघात झालं. तो भिक्खुनी संघ म्हणजे आमच्याकडे विधवा महिला लग्न लावतात हे पाहण्यासाठी मराठा समाजातल्या नेत्यांनी कोकणामध्ये यावं. कोकणातली स्त्री, खास करून मुंबईची स्त्री किती बंडखोर आहे, मुंबईची मुलगी किती निर्भीड आहे. ती 2:30-3 वाजता, म्हणजे पालघरची आमची कोळीण रेल्वेमध्ये पहाटे 3 वाजता बसते, मुंबईला येते, मच्छी विकते, 5 वाजता मच्छीचं मार्केट आटोपतं, होलसेल मार्केट आटोपतं आणि ती सकाळी घरी निघून जाते. 3 वाजता घराबाहेर पडण्याची आजच्या काळात कुठल्या महिलांची शक्ती आहे? दुसरीकडे PhD झालेल्या महिला पगार घेतात आणि त्यांच्या पगार घ्यायला सासू येतात, सासरे येतात, नवरा येतो. महिलेला PhD झालेल्या प्राध्यापक महिलेचा किंवा जिल्हाधिकारी महिलेला पगार मिळत नाही. हे उच्च जातींमध्ये घडते. आणि म्हणून कष्टकरी जे लोक आहेत, आदिवासी असतील, आगरी असतील, कोळी असतील, भंडारी असतील, मातंग असतील, या सगळ्या बौद्ध असतील, यामध्ये हे महिलांच्या अधिकाराचं तत्त्व आहे, हे मातृसत्तेचं तत्त्व आहे. आणि म्हणून आम्ही एकविरा आईला वंदन करतो. हे एकविरा आईचं जे रूप आहे हे भगवान बुद्धाची माता महामायेचं आहे. यानंतर जिजाऊंनी तसं काम केलं, सावित्रीबाईंनी केलं. आणि या स्त्रियांना आम्ही त्यासाठी मानतो, तो मातृसत्ताक विचार आहे, आमच्या आईला अधिकार देण्याचा विचार आहे. आणि म्हणून आपण सांगतो की बाबा एखाद्या मुलाला वडील नसले तरी चालतील, पण आई असली पाहिजे, आई त्याचं संगोपन करतं. आणि जिजाऊ याचं ते मूर्त स्वरूप आहे की वडील लढायांच्या आघाड्यावर असताना आईने निर्माण केलेला राजा किंवा आईला देवापेक्षा मोठा मान देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि मातृसत्ताक राजा म्हणजे शिवाजी महाराज. हुंडा घेणाऱ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नये. आणि असं जे म्हणतात की शिवाजी राजांपेक्षा त्यांची आई पण मोठी नाही, त्या जरांगे पाटलांनी शिकून घ्यावं. तुम्ही आरक्षण मागायला चाललात म्हणजे काय हो, देशात समता निर्माण करायला चाललात. तुम्ही मागासवर्गीयच नाही, तुमचं शोषणच कोणी केलं नाही, तुम्ही आरक्षण मागता कसा? म्हणून आपली ही जी मुलाखत चालली आहे
यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी घोडचूक सगळी आमची झाली आहे की ज्यांनी शोषण केलं महाराष्ट्र, ज्यांनी महाराष्ट्राची लूट केली, ते जर आरक्षण मागायला लागले तर पुन्हा एकदा सांगतो, लुटारूंची न्याय होत नाही, लुटले गेले त्यांच्याशी न्याय होतो. म्हणून भारतामध्ये संविधानाची आरक्षणाची चळवळ सुरू झाली, समतेच्या मार्गाने झाले. या समतेच्या मार्गामध्ये पहिला मान हा स्त्रीचा आहे, पहिला आरक्षणाचा अधिकार स्त्रियांचा आहे. आम्ही सुद्धा काहीसे पुरुष सत्ताक झालो, वेगवेगळ्या मंचावर स्त्रियांना अधिकार मिळत नाही, स्त्रियांना बसवलं जात नाही. परवाच्या आमच्या मेळाव्यामध्ये पण आम्ही पाहिलं, एक वकील महिला आली होती, ती बोलत होती पाटील साहेब मला बोलायचं आहे, कुणबी समाजाची महिला होती. तर आमच्या विचार मंचाचे लोक तिला विचारत नव्हते. हे जे घुसलेलं आहे हे जरांगेच प्रत्येक घराघरात आणि जातीमध्ये घुसलेले आहेत. हा पुरुष सत्ताक विचार आहे आणि म्हणून मातृसत्तेचा विचार, जिजाऊंचा विचार महाराष्ट्रात रुजवणं. आरक्षणाच्या सुद्धा सुरुवातीला पहिलं आरक्षण हे स्त्रियांचं आहे. आई शिकली तर मुलं शिकतील, आई अडाणी असेल तर मुलं गुलाम होतील, हे साधं तत्व आहे. पण हा जे भारतीय जनता पार्टी, संघ परिवार हे सगळे पुरुष सत्ताक लोक आहेत, मनुवादी लोक आहेत आणि हे स्त्रियांना कमी लेखतात. ही काळाने सिद्ध केलेली गोष्ट आहे. आज मराठा समाज त्याला बळी पडत असेल तर त्यांना आठवण करून देतो, जिजाऊ म्हणजे हुंडा न घेणं, जिजाऊमध्ये म्हणजेच हातात शस्त्र महिलांच्या हाती देणं, जिजाऊ म्हणजे घराचा पूर्ण अधिकार स्त्रियांकडे देणं, जिजाऊ म्हणजे स्त्रियांच्या जन्माचं स्वागत, जिजाऊ म्हणजे देवीला नवरात्रामध्ये पूजणं नव्हे, मंदिरामध्ये पूजणं नव्हे, तिथे तिला पूजायची आणि गर्भात तिला मारायची. हा विरोधाभास मनुस्मृतीचा आहे. आणि म्हणून विज्ञान युगात, आधुनिक युगात गर्भातल्या मुलींना मारलं जात आहे, हा मनुस्मृतीचं पाप आहे. हा गुन्हा मनुस्मृती निर्माण करणाऱ्या लोकांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये नोंदला केला पाहिजे. केवळ डॉक्टर आणि गर्भधारण चिकित्सा करणारी लोक नाही, त्यांच्या मेंदूमध्ये जो विचार आहे, जो जरांगेच्या मनात आहे, त्यांनी जिजाऊंचा फोटो उचलून खाली उतरवून महाराष्ट्राचा अपमान केलाय, समस्त स्त्रियांचा अपमान केलाय, मातृसत्तेचा अपमान केलाय. याचा मी जाहीर निषेध करतो. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा.